इतकं ऐका ताई, सगळे ऐका. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा अध्यक्ष आहे, प्रवीण शिंदे माझं नाव आहे, वय वर्ष 55. आम्ही जनजागृतीसाठी आलो. जनजागृती यासाठी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठी माणसासाठी धावत येऊन काम करणारा पक्ष आहे. तुम्ही कुठल्याही मराठी माणसावरती अन्याय झाला तर सर्वात पहिला येते कोण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना. शेवटी आम्हाला मतदान होत नाही, ना आमचा खासदार निवडून आला ना आमचा आमदार आहे. 0-0-0. आता नगरसेवकची बारी आहे. यानंतर ही अटीतटीची लढाई. मी अटीतटीची लढाई का बोलतो? जर आमचे नगरसेवक निवडून नाही आले तर आमच्या पक्षाची मान्यता रद्द होईल. म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षच राहणार नाही. आमचं सिम्बॉल आहे इंजिन, तेही राहणार नाही. मग मराठी माणसासाठी जो झगडतो ते पक्षच बंद करायचा आहे का आपल्याला? असं होता कामा नये. तुमच्या सर्वांची यावेळी साथ हवी आहे. आमचे विशाल ससाने साहेब आहे, जे सर्व पक्षातले नेते इथं तिथं गेले, पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा साथ त्यांनी सोडला नाही. करोडोची ऑफर असून सुद्धा त्यांनी साथ सोडला नाही. आणि दोन्ही ठाकरेंची युती आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ससाने आणि आमच्या या ताई आहे, आणि आमच्या अभिजित देसाई साहेब आमचे इंजिनियर आहे, क्वालिफाईड इंजिनियर आहे. समाजसेवा त्यांनी म्हणजे करोना काळापासून ते निरंतर करत आले. ताई, थोडंसं एक्झाम्पल सांगतो. करोना काळामध्ये 3-3 वाजता भाज्या वाटप करायच्या, पॅकिंग करायच्या. आम्ही शाखेसमोर बांधून ठेवायचे, भाज्या सगळ्यांना वाटप करायचे. कोणाच्या सोसायटीकडे, कोणाच्या दरवाजापर्यंत आम्ही वाटायचो. आणि त्यांना 2 वेळा करोना झाला, ते बोलायला